नमस्कार, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आलो आहोत स्टार प्रवाहाच्या गणेश उत्सवाला आणि आपल्यासोबत आहे सर्वांची लाडकी आणि अतिशय सुंदर अशी अभिनेत्री म्हणजेच अर्थात माधवी नेमकर. कशी आहेस ताई तू? खूप मस्त आहे. तुला या गणेश उत्सवाच्या आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. कसं वाटतंय? म्हणजे एकतर तू खूप कमाल दिसतीयस, सुंदर दिसतीयस, पण आज हा सोहळा इथे पार पडतोय. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटते. दरवर्षी ह्या सोहळ्याची मी आठवण काढत असते किंवा या सोहळ्याची मी वाट बघत असते. असं वाटत असतं की कधी गणपती बाप्पा येत आहेत आणि कधी मी दर्शन घेते, बाप्पाचं आगमन कधी होते. आपण प्रत्येकजणच मला असं वाटतं की गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघत असतो. तशीच मी वाट बघत असते आणि असेच सोहळे असतात थँक्स टू स्टार प्रवाह की अशा सोहळ्यांना आम्ही येतो, आम्ही भेटतो, मजा मस्ती करतो, परत हा सोहळा आनंदाने साजरा करतो. मी तुला आत्ताच म्हटलं की तू खूप सुंदर दिसते. तुझ्या लुकबद्दल काय सांगशील आम्हाला? मला असं वाटलं ह्या वेळेला थोडंसं नेहमी ज्या लुकमध्ये मी असते त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी करावं. थोडंसं पारंपरिक पद्धतीने आपण जर समोर गेलं तर जास्त चांगलं वाटेल किंवा माझी थोडीशी इमेज ब्रेक होण्यासाठी फरक पडेल. म्हणून मी आज हा लुक केलेला आहे आणि खूप बरंच वाटतंय मला. हा लुक जो केला आहे तो डिझाईन कोणी केला आहे? हा पूर्ण लुक जो केला आहे तो श्वेता शिंदेने केलेला आहे. लेबल पोशाख जिचं आहे आणि तिने फार कमी वेळामध्ये पटापट तयारी करून मला हा लुक दिलेला आहे. खूप मस्त वाटते. थँक्यू. कारण की श्वेताला जेव्हा मी फोन केला तर त्याला वेळ खूप कमी होता, पण तिने वेळात वेळ काढून पूर्ण लुक डिझाईन केला आणि मला तो खूप आवडला. मी तिच्यावरती पूर्ण ट्रस्ट ठेवला की तू जे लुक करशील ते फाईन आहे. यावर्षी आपल्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे की खजिना बाप्पांच्या गोष्टींचा. तर तो खजिना प्रोग्राममध्ये उलगडणारच आहे, पण तुझ्या आयुष्यात एखादी गोष्ट आहे का अशी बाप्पाविषयीची जी तुला म्हणजे आवडेल सांगायला? मला असं वाटतं की ह्या ज्या आठवणी आहेत त्या सार्वजनिक गणपती बाप्पाच्या आठवणी आहेत. जेव्हा मी लहान असताना आईसोबत बाप्पाच्या दर्शनाला जायचे, खिरापत खाण्यासाठी म्हणून सगळ्या गणपतीचं दर्शन घ्यायचे. सो ती आठवण आहे माझ्या मनामध्ये. तुला म्हणजे गणपती बाप्पाविषयी एक छोटंसं गाणं जर म्हणायला सांगितलं तर तुला कुठलं गाणं पटकन आठवतं किंवा तू कुठलं म्हणशील? बरीच आहेत गाणी. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो. खूप सुंदर. तुझ्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.